नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच की 2 तारखेला वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. म्हणजेच की तब्बल 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण म्हणजेच की डीबीटीद्वारे 2000 रुपये जमा झाले आहेत. 2019 पासून झाल्यापासून या योजनेत तब्बल 3 लाख कोटीपेक्षा आजपर्यंत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे. परंतु बऱ्याच सारा शेतकरी हा हप्ता जमा झालेला नाही. त्यांची नेमकी काय कारणं आहे जमा झालेला नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की बरेच सारे शेतकरी आहेत तर त्यांची KYC बाकी आहे. त्यांची KYC नसेल झालेली तर हा हप्ता बंद केला जाऊ शकतो. म्हणजेच की आज बघितलं आहे की जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये थेट लाभांतरांच्या हस्तांतरणाच्या माध्यमातून पाठवले गेले आहेत. 20,500 कोटी रुपयाचा हा हप्ता म्हणजेच की अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणारा आहे. म्हणजेच की हा हप्ता झालेला आहे. म्हणजेच की आता या स्टेटस जाणून घेऊया की सर्वप्रथम PM किसान म्हणजेच की .in या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यासाठी तिथं PM किसानमध्ये बघावं लागेल की PM किसानमध्येच की हा हप्ता त्यांना का भरेल. तर ज्यांचे हा KYC अपडेट नाही आहे तर त्यांचे KYC वगैरे अपडेट नाही आहे व DBT लिंक नाही आहे अशाच जे लाभार्थी आहेत त्यांचा हा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही आहे व ज्यांचे आहे त्यांचा या ठिकाणी हप्ता जमा झालेला आहे. धन्यवाद.